बुलढाणा दौऱ्यावर आलेल्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी खामगावमध्ये माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या पुनर्वसनाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे। बॉम्ब अचानक टाकायचा असतो अशा शब्दात त्यांनी पुनर्वसनाचा सूचक इशारा दिला। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून खामगावमध्ये त्यांनी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या पुनर्वसनाबाबत केलेले वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। नुकतेच दिलीप कुमार सानंदा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यानंतर खामगाव शहरात त्यांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष करण्यात आला। ढोल ताशा, फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांची गर्दी अशा वातावरणात सानंदा पुन्हा राजकीय केंद्रस्थानी आले। याच पार्श्वभूमीवर दिलीप कुमार सानंदा यांच्या पक्षांतर्गत पुनर्वसन होणार का हा प्रश्न उपस्थित झाला आणि यावर प्रतिक्रिया देताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे सांगायचं नसतं, बॉम्ब अचानक टाकायचा असतो, पेपर फुटला तर लक्षातही येणार नाही की पुनर्वसन कधी झाले असे विधान केले। त्यांच्या या सूचक आणि स्फोटक वक्तव्यानंतर सानंदा यांच्या संभाव्य भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे। सध्या सानंदा समर्थकांमध्येही नव्या उमेदवारीच्या चर्चांना उधाण आले असून बाबासाहेब पाटील यांनी सानंदा यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत महत्त्वाचा संकेत दिल्याचे मानले जात आहे। आता प्रत्यक्षात सानंदा यांचे पुनर्वसन कसे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सानंदा सारखा कार्यकर्ता आमच्या पक्षाला पाहिजे होता म्हणून दादाने आम्ही पक्षात प्रवेश घेतला आहे आणि मी इथं आलो म्हणजे गोट्या खेळायला नाही, ताकद वाढवायला आलो, इथल्या संस्था डेव्हलप करायच्या, केवळ आम्हाला राजकारण करायचं नाही, राजकारण करायचं पण विकासात्मक करायचे। जशी जशी संधी आली ते सांगायचं नसते, बॉम्ब अचानक टाकायचा असते, सांगितल्यावर मग पेपर फुटला तुमच्या लक्षात देखील येणार नाही कधी होणार आहे।